आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्माघर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. राहुरी फॅक्टरी परिसरातील अल्पवयीन शाळकरी मुलीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करावी, या मागणीसाठी राहुरी फॅक्टरी आणि देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील विविध सामाजिक संघटनांनी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन दिलंय. शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर केलं गेलंय. राहुरी फॅक्टरी परिसरातील अल्पवयीन शाळकरी मुलीच्या विनयभंग प्रकरणी 11 जुलै 2026ला राहुरी पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. मात्र गुन्हा दाखल होऊन 10 दिवस उलटून गेलेत, तरीही संबंधित आरोपी फरार आहे. त्याला अटक झालेली नाही. त्यामुळे पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियावर मानसिक ताण निर्माण झाला असून परिसरातील पालक, महिला आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा इतर दबाव न मानता कायद्यानुसार कठोर कारवाई करून आरोपीला तात्काळ अटक करावी. आवश्यक असल्यास विशेष पथक किंवा स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन आरोपीचा शोध घ्यावा, अशी मागणीही निवेदनातून केली गेली आहे. राहुरी फॅक्टरी येथे एका शाळकरी अल्पवयीन मुलीवर जी एक विनयभंगाची घटना घडली होती, त्यानंतर एक पोस्को सारखा गुन्हा इथं राहुरी पोलीस स्टेशन इथं दाखल आहे. परंतु 10 दिवस होऊनही अद्यापपर्यंत आरोपीला अटक नाही आहे. म्हणून राहुरी फॅक्टरी येथील विविध संघटना, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी आज राहुरी पोलीस स्टेशनचे PI साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. तरी सदर आरोपीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. आणि ही अटक यासाठी मग त्या मुलीला तर न्यायच मिळेल, परंतु इतर जो काय त्रास आहे मुलींना, विविध जे शाळा कॉलेजेस आहे राहुरी फॅक्टरी इथं नेहमीच टार्गेट मुलांचा त्रास असतो. शाळा कॉलेजेस सुटायच्या वेळेस हे टार्गेट मुलं त्या गेटवर इतर ठिकाणी असतात आणि यांच्यावर पण वचक बसण्यासाठी ही अटक महत्त्वाची आहे. जेणेकरून आम्ही आता सगळ्या संघटनांनी, मी शिवसेना शिंदे गटाकडून व इतर सर्व जे काही आमच्या संघटना असतील राहुरी फॅक्टरीच्या आणि नागरिक, त्यांच्यात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि PI साहेबांनी लवकरात लवकर अटक करू असं आश्वासन दिलं आहे. आणि जर आम्ही अजून काही दिवस, आता 10 दिवस होऊन गेलेत, अजून काही दिवस आम्ही वाट बघू आणि जर झालं नाही तर आम्हीही आंदोलनाच्या पवित्रता आणि राहुरी फॅक्टरी आम्ही अटक होईपर्यंत बेमुदत बंद ठेवू, अशी लवकरच आम्ही घोषणा करू, अटक नाही झालं तर. आणि अशा पद्धतीच्या वारंवार घटना घडू नये, त्याला कुठेतरी अंकुश बसावा आणि गुन्हेगारांना शासन व्हावं, याच्यासाठी आज या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि पोलीस प्रशासनाला या निमित्ताने विनंती आहे की देवळाली प्रवरा हद्दी असेल, राहुरी फॅक्टरी हद्द असेल, शाळेपुढे जे टार्गेटांचं प्रमाण असतं ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. त्याला कुठंतरी चेक या ठिकाणी बसणं गरजेचं आहे. आणि म्हणून या आरोपींवरती तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे. 10 दिवस झाले तरी सुद्धा आरोपी मोकाट आहे. कारण गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला कुठली जात, धर्म, पंथ काहीही नसतो. गुन्हेगाराला दुसरी कोणती ओळख नसते. गुन्हेगाराला कठोर शासन व्हावं, अशा पद्धतीची या निमित्ताने आम्ही मागणी करतो. यावेळी शिवसेनेचे प्रसाद मुसमाडे, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची हजेरी होती. निवेदनावर प्रशांत मुसमाडे, आप्पासाहेब ढूस, माऊली वाणी, विशाल मुसमाडे, निखिल गोपाळे, युवराज लांगे, किरण चव्हाण, दादा वाणी, भारत मुसमाडे, बाबासाहेब वाणी, दुर्वेश वाणी, ओमराजे वाणी, ज्ञानेश्वर वाणी, गौरव खांदे, दिगंबर शिंदे, अमृत खांबे, श्रीराम वाणी, जगन्नाथ वरखडे, गणेश वरखडे, महेश सिनारे, विठ्ठल राऊत यांसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.